रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव सुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. 39 श्लोक झाले दुसऱ्या अध्यायातले. आता 40वा श्लोक. नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्ययस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. तर या श्लोकाचा अर्थ असा आहे, या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूप दोषही नाही. इतकेच नव्हे तर या कर्मयोग रूप धर्माचे थोडेसे जरी साधन जन्ममृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. आता या श्लोकाचा अर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी फार छान पद्धतीनं केलेला आहे. कसं आहे, हे आधीच संस्कृत भाषा आहे आणि त्यातनं श्लोक रूपात आहे, तर बऱ्याचदा याचे वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ काढता येतात. तत्त्वज्ञानामध्ये तर्क वितर्क भरपूर असतात आणि त्यातनं चिंतनातसुद्धा वेगवेगळे भाव असतात, म्हणून करेक्ट अर्थ काढला पाहिजे. तर माऊलींनी जो ह्याचा अर्थ सांगितला आहे त्याच्या आधारे मी या श्लोकाचं विश्लेषण करतो. तर नेहाभिक्रमणाशोस्ति, तर अभिक्रमणाश असा शब्द वापरला आहे की इथं कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही. तर ह्याचा काहीच अर्थ कळत नाही. कसलं बीज, कसलं कर्मारंभ. पण माऊलींनी फार सुंदर सांगितलं आहे की ही जी बुद्धियोग मी सांगतोय, हा बुद्धियोग एवढा सुंदर आहे की याच्याने तुला दोन्ही गोष्टी मिळतील. मग माऊली काय म्हणतात, आहिक तरी न नाशे आणि मोक्षू तो उरला असे. किती सुंदर आहे. म्हणजे अशा पद्धतीचं तुला साधना मी सांगतो कर्मयोगाची, किंवा अशा पद्धती जीवन जगण्याची पद्धत सांगतो, काम करण्याची वर्किंग स्टाईल सांगतो किंवा कर्म करण्याची पद्धत सांगतो की ज्याच्यामध्ये आहिक तरी न नाशे, म्हणजे तुझा जो प्रपंच आहे आणि आहिक जीवन आहे, भौतिक जीवन आहे, आहिक म्हणजे भौतिक, ते सगळं व्यवस्थित चालू राहील. त्यामध्ये तुला काही सोडावं लागणार नाही. नाही तर जनरली परमार्थ म्हणले की लोक काय समजतात की घरदार सोडणे, भगवे कपडे घालणे, संन्यास घेणे, खूप काही गोष्टीचा त्याग करणे वगैरे. तर माऊली तसं नाही म्हणत. तर हा जो मार्ग मी तुला सांगतोय तो फार सोपा आहे, कारण ह्याच्यामध्ये आहिक तरी न नाशे हा अर्थ केला आहे माऊलीनं या पहिल्या शब्दाचा, नेहाभिक्रमणाशोस्ति या शब्दाचा, आहिक तरी न नाशे. आणि एवढं करून म्हणजे अगदी प्रापंचिक मनुष्य जसा प्रपंचामध्ये सुख आनंद घेत जीवन जगतो तसंच तू प्रपंच कर नॉर्मल माणसासारखं रेग्युलरली. आणि असं करत करत ज्यावेळेस आयुष्य संपल त्यावेळेस मोक्षू तो उरला असेल आणि मोक्षसुद्धा तुझ्यासाठी तयार असेल. मग हे दोन्ही कसं मिळेल, भौतिक सुखही मिळेल, भौतिक जीवनही नॉर्मल चालत राहील व्यवस्थित, आणि ते पण प्रपंच पण मिळेल आणि परमार्थ पण मिळेल. म्हणून आमच्या गुरुमाऊलीच्या अर्थ आहे परमार्थ साधवनी प्रपंच, हे प्रपंच साधवनी परमार्थ केला, म्हणजे दोन्ही हे परमार्थ साधवनी प्रपंच केला, तर दोन्ही गोष्टी केल्या. किंवा आपल्या हरिपाठामध्ये म्हणलेलं आहे, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी भायासहरा. आसोनी संसारी म्हणजे असं संसारातच राहा, काही हरकत नाही, जसा आहे तसाच राहा, पण जिव्हे वेगू करी. जिव्हे वेगू करी म्हणजे काय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, हे जे जिव्हे वेगू करी. तर तसं इथं माऊली सांगतात की ऐकी तरी न नाशे आणि मोक्षू तो उरला असे. तर अशी कर्मयोगाची सुंदर पद्धती की जिथे दोन्हीकडे दोन्ही गोष्टी मिळतील आणि उलट फळरूप दोषही नाही. तर ह्याच्यामध्ये प्रत्यावायो न विद्यते. प्रत्यवायो म्हणजे विपर्यस्त फळ, म्हणजे कधी कधी कर्म करण्यात जर चुकलं तर उलट फळ भोगावं लागतं. म्हणजे ॲलोपॅथीच्या गोळ्यांचे जसे साईड इफेक्ट असतात, चुकीची गोळी घेतली तर ते तिसराच इफेक्ट होतो, तसं कर्मयोगामध्ये कधी कधी दोष निर्माण होतं. पण या पद्धतीनं जशी भगवद्गीता सांगते जो कर्मयोग, त्यामध्ये प्रत्यावायो न विद्यते, म्हणजे त्यामध्ये विपर्यस्त फळ मिळणार नाही. जे योग्य फळ आहे आणि जे कल्याणाचं आहे तेच तुला मिळेल, म्हणजे चुकण्याची शक्यता नाही. म्हणजे आता एक असं असतं की कर्मकांडामध्ये तंत्रामध्ये वगैरे पूजा करण्याची विधीची पद्धत असते
एखादा मंत्र उच्चाराची पद्धत असते, ते उच्चार जर चुकले किंवा मंत्राची चाल चुकली तर त्याचं उलटं फळ मिळतं म्हणतात. पण ह्याच्यात तसला प्रकार नाही. भगवद्गीता जे साधना सांगते, जे तत्त्वज्ञान सांगते, त्यामध्ये चुकीचं फळ मिळण्याची शक्यताच नाही. प्रत्यावायो न विद्यते. जे कल्याणाचं आहे, जे चांगलं आहे तेच फळ मिळेल. आणि खरं सर्वात मोठं आपल्या कर्माचं सर्वात मोठं फळ काय असेल तर स्वतः भगवंत प्राप्त होणे हे सर्वात मोठं फळ आहे. जर प्रपंच प्राप्त व्हायला लागला तर ते फळ म्हणजे प्रत्यावायो झालं. तर ते विपर्यस्त फळ झालं. मग इथं फळ असं कुणीकडे कर्म वाया जाणार नाही आणि उलटा इफेक्टही देणार नाही. प्रत्यावायो न विद्यते. त्यानंतर स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. तर आता इथं काय म्हणलं की माऊली असं म्हणतात की ही जी बुद्धियोगाची जी बुद्धी आहे त्याला माऊली काय म्हणतात, सद्बुद्धी. तर सद्बुद्धी हा शब्द वापरला आहे माऊलींनी. तर तिथे माऊली शब्द वापरतात सद्बुद्धी ते थेकुटी म्हणू नये. तर आता या संस्कृत शब्दाचा अर्थ काय, स्वल्प म्हणजे छोटीशी, थेकुटी लहान. स्वल्पमप्यस्य धर्मस्य. तर ही बुद्धी जी आहे ती अतिशय सुरुवातीला लहान असते. पण ह्याला थेकुटी म्हणू नये. जर कोणाच्या हृदयामध्ये भगवत कृपेनं, गुरुकृपेनं ही सद्बुद्धी निर्माण झाली, काय सद्बुद्धी, तर भक्तिमार्गाने जावं किंवा नामजप करावा, नामस्मरण करावं. तर लोक अशी त्याची चेष्टा करतात. सो चूहे काके बिल्ली हचको चली वगैरे काय 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 म्हणतात की काय एवढे पापं केले, करून सरून भागले आणि देवपूजेला लागले. म्हणजे त्याच्या मागच्या कर्माचं तिला आठवण करून देतात आणि डिसमूड करतात. पण जर एखाद्याला परमार्थ करण्याची इच्छा झाली, ती सद्बुद्धी झाली, तर ती थेकुली म्हणू नये. छोटीशी इच्छा आहे, आत्ता तर झाली, आता अजून केवढा मोठा प्रवास आहे, कसं व्हावं असं म्हणू नये. कारण तीच इच्छा त्याला कल्याणापर्यंत घेऊन जाणार आहे. कारण ही जी सद्बुद्धी झाली हे गुरुकृपेचं लक्षण आहे की मला आज नामजप करण्याची इच्छा झाली किंवा मला भगवद्गीता समजून घेण्याची इच्छा झाली किंवा मला विठ्ठलाला शरण जाण्याची, श्रीकृष्णाला शरण जाण्याची इच्छा झाली, तर ही सद्बुद्धी ती थेकुली म्हणू नये. आणि अजून माऊली पुढे काय म्हणतात, ही सद्वासना आहे आणि ती दुर्लभ आहे. सद्वासना, त्या सद्बुद्धीला सद्वासना शब्द वापरला आहे. सद्वासना म्हणजे काय, माणसाच्या आयुष्यामध्ये वासना असते. आता आपल्याला वासना हा शब्द माहिती आहे की खाण्यावर वासना असते, विषय सुखावर, कामनेवर वासना असते, म्हणजे अनेक गोष्टीवर वासना असते. आणि त्या वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वगैरे आपल्याला माहिती आहे. पण ती वाईट वासना झाली. या व्यतिरिक्त अजून एक वासना असते. वासना म्हणजे प्रबळ इच्छा. आणि ती वासना म्हणजे ती सद्वासना आहे, चांगली वासना आहे. ती वासना कोणती आहे, तर भगवंताविषयी असलेली, भगवंताच्या नामरूप गुणलीला मध्ये आवड, ही एक वासना आहे आणि त्याला सद्वासना म्हणतात. आणि या सद्वासनेच्या मागं गेलो तर फार मोठं कल्याण होईल. म्हणून ही दुर्मिळ आहे सद्वासना. ही सद्वासना ज्यांच्यामध्ये आहे ते उद्या हे ते भगवत स्वरूप आहेत. ती भगवंताची जी गोडी ज्यांच्यामध्ये आहे ते फार भाग्यवान आहेत. म्हणून माऊली काय म्हणतात की ही थोडी प्रमाणात छोटीशी जरी सद्बुद्धी मनामध्ये असेल किंवा ही सद्वासना मनामध्ये उत्पन्न झाली तर हे काय करतं, त्रायते महतो भयात. तर महान भयापासून सोडवते. आणि महान भय कोणतं आहे हे, तर हे भवसागराचं भय. आपल्या मनामध्ये सतत एक अनामिक भीती असते, तर ही जगताची भीती आहे. या भीतीतून ते सोडते. म्हणून त्रायतो महतो भयात, या भवसागरातून सोडवते. तर ही सद्बुद्धी ही फार छोटी जरी असली सुरुवातीला तरी फार कल्याणकारक आहे. आता 41वा श्लोक. व्यवसायित्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा हन्यनांतश्च बुद्धयो व्यवसायिनाम. हे अर्जुना, कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धीच एक असते. त्यातून अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसाच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. हा एक छान श्लोक आहे.
की व्यवसायित्मिका बुद्धी. तर व्यवसायित्मिका या शब्दाचा डायरेक्ट जर अर्थ विचार केला तर आपल्याला अर्थ समजणार नाही. तर व्यवसायित्मिका बुद्धी याचा अर्थ आहे की निश्चयात्मक बुद्धी. म्हणजे ज्याच्या बुद्धीमध्ये कसलंही कन्फ्युजन नाही. पूर्णपणे निश्चयात्मक झाली आहे, ती कन्फर्म झाली आहे की काय करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, सगळं काही क्लिअर आहे. त्याला व्यवसायित्मिका बुद्धी म्हणलं आहे. आणि तीच एक खरी बुद्धी आहे, त्यालाच बुद्धी सद्बुद्धी म्हणावं, जी कन्फर्म आहे. आणि दुसरी कोणती असते बुद्धी? बहुशाखा हन्यतांश्च बुद्धयो व्यवसायिना. आणि जी कन्फ्युज्ड बुद्धी असते, अव्यवसायित्मिका ज्याला म्हणायचं कन्फ्युज्ड, त्याच्यामध्ये अनेक फाटे फुटलेले असतात. हे करू की ते करू का ते करू, हे कल्याणाचं की ते कल्याणाचं आहे. तर असा जो कन्फ्यूज माणूस असतो त्याच्या बुद्धीला अनेक, अविवेकी माणूस असतो त्याच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. आता हे दोन बुद्धी सांगितल्या, तर दुसरी जी बुद्धी आहे ती दुर्बुद्धीच आहे ॲक्च्युली. जी कन्फ्युज्ड आहे आणि अनेक फाटे फुटलेले आहेत ती दुर्बुद्धी आहे. आणि जी निश्चयात्मक आहे ती सद्बुद्धी आहे. मग बुद्धी ही निश्चयात्मक कशी होईल? तर त्याला एक कन्फर्म मार्ग माहिती पाहिजे की मला आयुष्यामध्ये माझ्या कल्याणासाठी हे करायचं आहे आणि मला नेमकं हे हवं आहे. भाऊसाहेबांनी एका वाक्यामध्ये सांगितलं, प्रपंच करायचा की परमार्थ करायचा, अल्टिमेट एम काय ते नक्की ठरवा आधी. मग त्याप्रमाणे वागा. मग मला माझ्या प्रपंचामध्ये मला माझं कल्याण करायचं आहे, भगवत प्राप्ती करायची आहे, मला माझा उद्धार करायचा आहे आणि मला माझ्या गुरुमाऊलीवर विश्वास आहे, हा माझा निश्चय झाला पाहिजे गुरुवचनावरील विश्वासानं. तर माझी बुद्धी स्थिर राहील, कन्फ्युजन राहणार नाही. रोज सकाळी झोपेतून उठलं की पुन्हा तेच प्रश्न, तेच विचार, तेच कन्फ्युजन, पुन्हा तेच. एकदा समजलं आहे ना की या समस्येचं हे उत्तर आहे, पुन्हा त्याच गोष्टी कशामुळे, पुन्हा तेच प्रश्न कशामुळे. प्रश्न विचारायला, शंका विचारायला किंवा काही ऑब्जेक्शन घ्यायला काही हरकत नाही, पण ज्या प्रश्नाचं एकदा उत्तर मिळालेलं आहे तेच प्रश्न पुन्हा विचारणं म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे. मग गुरुमाऊलीवर विश्वास नसल्याचं लक्षण आहे. निश्चयात्मिका बुद्धी, तर बुद्धी तशी निश्चयात्मक झाली पाहिजे की हे माऊलीचं उत्तर आहे आणि आता ह्याच्यावर कन्फर्म. मग एकदा सांगितलं त्यांनी की नामाने कल्याण होतं, पुन्हा नामस्मरणाने कल्याण होतं का, हा प्रश्न कशासाठी? तर ही काय म्हणतात, निश्चयात्मिका बुद्धी आहे. व्यवसायित्मिका म्हणजे निश्चयात्मिका. आणि बहुशाखा हन्यतांश्च, तर कन्फ्युज्ड जी बुद्धी आहे, अव्यवसायित्मिका जी बुद्धी आहे, तर त्याच्यामध्ये अनेक फाटे फुटतात. आणि अनेक फाटे का फुटतात माहिती का? आपण खूप जणांचं ऐकतो. बरं, ऐकायलाही काही हरकत नाही बहुश्रुत असायला, पण आपण एवढं श्रद्धेनं ऐकतो प्रत्येकाचं, तर त्याच्यामुळे आपण कन्फ्यूज होतो. मग ऐका बऱ्याच जणांचं, करताना मात्र गुरुमाऊलींनी काय सांगितलं आहे त्याच मार्गाने जावं. मार्ग हजारो दिखते पर इसी मार्ग पर बढ़े चलो. गुरु तुम्हारे पीछे है बस इसी मार्ग पर बढ़े चलो. तर भाऊसाहेब काय म्हणतात, मार्ग हजारो दिखते पर इसी मार्ग पर बढ़े चलो. हजार मार्ग दिसतील पण जे गुरुमाऊलींनी दाखवलेलं आहे त्याच मार्गावर जायचं. आणि गुरुमाऊलीनं कोणता मार्ग दाखवला आहे? तर भगवन नामाचा मार्ग दाखवला आहे. सुरुवातीला तुमचं मन नामामध्ये लागू न लागू, चित्त लागू न लागू, भाव असू न असू, अभाव कुभाव असं तुलसीदास म्हणतात की कसाही असो नामस्मरण चालू केलं पाहिजे आणि नामस्मरणच तो भाव निर्माण करेल. सुरुवातीला फक्त मी कोणाचं नाव घेतोय एवढा जरी भाव असेल, किंवा हे माझ्या माऊलीनं सांगितलं आणि हे माझ्या कल्याणाचं एवढा जरी भाव असेल तरी खूप झालं, नामस्मरण कल्याण करेल. तर हा 41वा श्लोक झाला. कृष्णार्पणमस्तु.